त्या कोकणाची माणसं साधी भोळी जादू करत नाही आम्ही. आय थिंक वी इन वेंगुर्ला स्टँड फॉर विंटेज. आणि कोकण तुमचं नाही, आपलं कोकण. आपलं कोकण. ही डायबिटीस वाल्यांना पण चालते विक्री. आजारी माणसाला सुद्धा ही चार्ज करणारी. काय चव आहे हे बघ. पहिली जिभेवरती पार्टी होणार आणि आफ्टर पार्टी होणार पोटामध्ये. कांदा भजी उसळमध्ये बनते कांदा मिसळ. महाराष्ट्रातील काही लोक छत्रपतींना सुद्धा कुलदैवत मानतात, म्हणून म्हणतात कोकणाची माणसं साधी भोळी, मनात त्यांच्या भरली शाळी. सो कोकणाच्या एपिसोडसाठी आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत. तुम्ही रेडी आहात का? कारण आम्ही आता आलो आहोत कुठे? रेडी गणपतीला. आणि हा गणपती एवढा अमेझिंग आहे ना असं ऐकलंय मी, कारण बहुतेक ही स्वयंभू मूर्ती आहे. बहुतेक ना आहेच. आणि हे मंदिर 50 वर्ष जुनं आहे, पण ही मूर्ती त्यापेक्षा खूप वर्ष जुनी आहे. ही मूर्ती एवढी जुनी की काही लोक असं म्हणतात की ही पांडवकालीन पण असू शकते. ही मूर्ती जाम खडक, जाम म्हणजे आता आमच्या भागात चिरा म्हणून लक्षात येते. म्हणजे जो मागे आहे ही 6 फुटाची गणपती बाप्पाची मूर्ती आहे, जी आत्ताच 1976 मध्येच इकडचे एक स्थानिक काका होते, त्यांना सापडली. म्हणजे गणपतीला त्यांना दर्शन दिलं स्वप्नात आणि ते बोलले मी दगडाच्या खाली आहे, मला तू बाहेर काढ. आणि त्यांनी 1 महिना खोदकाम केलं. त्यानंतर त्या गणपतीचे कान वगैरे दिसायला लागले आणि ही 6 फुटाची मूर्ती बाहेर आली जमिनीतून. आणि त्यानंतर अजून 1 महिना त्यांनी खोदकाम केलं. नंतर तो जो उंदीर मामा आहे तो पण त्यांना सापडला. खोदकाम करणाऱ्यांची ती कला होती, त्यांनी देवाला शाबूत ठेवून व्यवस्थित केलं. मूर्ती काढली. म्हणजे अशी रेडीमेड मूर्ती मिळाली ना मला तर मी गाडी ठेवीन. म्हणून तर गणपती बाप्पाचं नाव रेडी आहे. हो, कारण रेडीमेड मिळाला तो आतमध्ये. काय सुंदर स्टोरी आहे. आम्ही पण तुमच्यासारखेच फुडी आहोत. अरे मस्त. जिथे जाऊ तिथे खाऊ. अरे मस्त मस्त. ही गंमत अशी आहे ना, हे जे ऑरेंज दिसतंय ना ते बघूनच मन खुश होतं. की एकदम घरगुती फील आहे, कोकणातला फील आहे. 2 मुली आणि त्यांची आई असं तिघं मिळून मस्त जेवण बनवत आहे. ट्राय करूया. पहिलं माझं फेवरेट सोलकढी. मला सोलकढी काय म्हणतात माहिती आहे? ही कढी तुमच्या सोलला खुश करते. या सोलकढीला माझ्याकडनं मिळतोय पहिलाच कोकणातला ऑफिशियल कॉन्सेप्ट. सुरमई आलेली आहे, सुरमई खाऊया पहिली. बरं, इकडे सुरमईचं हे बघा, तू हे निघूच शकत नाही, ह्याच्यावरचं एक जीव झाला आहे तो. आणि ह्याचं ना जो सुरमईचा तुकडा आहे ना तो पण जाडजूड तुकडा आहे. जो रवा पण लागला आहे ना त्याची चव खूप छान येते. म्हणजे हे अगदी प्रामाणिकपणे म्हणाले की ही काल आणलेली सुरमई आहे. त्यामुळे ह्याला अगदी थोडासा, अगदी म्हणजे बाकीच्या नाही जाणवणार पण नाही. मी थोडा त्याच्यात किडा आहे की मला ते थोडंसं पण वास जमतो येतो तसं आहे, पण बाकी चव तू गुळ. घरा माझ्याकडे नक्कीच मिळतोय. जरा एक थम्सअप द्या. ऑफिशियल ट्रिपल थम्सअप सुरमईला. खूपच छान, म्हणजे खूपच छान जवला होय. आपण जवल्यात पण कांदा आणि खोबरं बघ एवढं आहे मुबलक प्रमाणात. खोबरं आणि कांदा चवीला जरा डायल्यूट करत आहे अच्छा, पण जवळाला स्ट्रॉंग चव आहे एकदम. जरा माझ्या थम्सअप जवळला. आता खाऊया आपण याचं पिकलं. एकदम चटपटीत, थोडंसं खारट, पण मस्त खारट आहे. अगदी आईच्या हातचं स्वयंपाक आहे. तुम्हाला वाटेल की मी कुठल्याही कोकणातल्या घरात बसून आईच्या हातचं खातो लिटरली. खूप छान. चणे आहेत. जो मालवणी मसाला आहे ना तो लिटरली मटणाचा चिकनचा वाटतोय. जर तिखट हा दुधाची तहान ताकावर म्हणाले ते अगदी योग्य. हां, भेंडी पण बाप आहे. एक तर भेंडी बिलकुल बुळबुळीत नाही आहे, त्याला शेंगदाण्याचं कूट आहे प्रॉपर. या व्हेज थाळीला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. व्हेज थाळी इज मस्ट, कारण व्हेज थाळीला एक स्वीट डिश पण मिळते जे फिशला मिळत नाही शाळेला. आवडतात ना? अरे थँक्यू. आता आपण प्रॉन्स खाऊयाचे. लिंबू टाकूया प्रॉन्सवर.
दी बेस्ट सॉफ्ट प्रॉन्स. काय प्रॉन्स आहेत यार, सॉफ्ट, एकदम सॉफ्ट, खूप छान आहे हे. एक नंबर प्रॉन्स आहे ना. प्रॉन्स जेव्हा रवा आहे ना, हो हो म्हणजे टू गुड. या प्रॉन्सला माझ्याकडे मिळतात ऑफिशियल गोल्डन थम्स अप. 100% जादू आहे ह्यात काय तर जादू आहे. अरे त्या कोकणाची माणसं साधी भोळी, जादू करत नाही आम्ही करतो. म्हणून म्हणतात कोकणाची माणसं साधी भोळी, मनात त्यांच्या भरली शाळी. देवानी किचनलाच माझ्याकडनं मिळतो ऑफिशियल गोल्डन थम्स अप. तुम्ही जर रेडीच्या गणपती दर्शनाला आलात, दर्शन मिशन घ्या, बीचवर जा, मस्त मजा करा. त्यांना हवं तर पहिली ऑर्डर देऊन जा, मग मजा करा आणि मग येऊन मस्त ताव मारा, जसं आम्ही केलं आता इथे. रेडीमेड काही नसतं, सगळं तुमच्या समोर बनतं. मग त्यांना 20 ते 30 मिनिटं राहणार, तुम्ही त्यांना ऑर्डर देऊनच जायचं आहे दर्शनाला. तर देवयानी किचनला माझ्याकडनं ऑफिशियल गोल्डन थम्स अप मिळालेलं आहे. का? कारण इथे आला तर तुम्हाला एकदम आईच्या हातचं असं छान कोकणी जेवण मिळणार ना, ज्याच्यामध्ये तुम्हाला मालवणी मसाला म्हणा, त्यांचा तो पिवळ म्हणा, त्यांचे सुरमईचं फ्राय म्हणा, त्यांची व्हेज थाली, आणि ह्यांना आवडले तर तुम्ही इकडे या, तुम्हाला पण ती आवडणार. आणि आवडलं ते काय करायचं आहे, या स्टिकरबरोबर फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर टाकायचा आहे स्टोरी म्हणून. मला टॅग करा, आम्ही कुठे काय करतो, मानसला टॅग करा, मंगेशला टॅग करा, संकेतला टॅग करा. आम्ही सगळे ती विषय करणार. आणि मग तुम्हाला जर पाहिजे असेल तर प्लीज एक काम करा, ऑफिशियल मस्त कंपनीच्या यूट्यूब पेजवर जावा, तिकडे पोस्ट करा, तुम्हाला कुठली डिश आवडली त्याचा फोटो काढा, आम्ही बघू, कमेंट करू त्याच्यावर मस्तपैकी. चला बाय बाय. तुम्ही सातेरी देवीवरनं मस्त चालत चालत बाहेर आलात ना, की इथे पहिलं तुम्हाला नाश्ता सेंटर लागणार आहे. त्याचं नाव आहे श्री महालक्ष्मी. इथे लोकल लोकांचं फेवरेट कधी खायला मिळतं, नक्की काय खायला मिळतं ते बघूया. तुम्ही मला इतक्या पंढरपूरमध्ये कधी मस्त मस्त नाश्ता खायला घातला, पण तुम्हाला आज मी आमच्या कोकणातला, मालवणमधला, वेंगुर्ल्यातला मालवणी प्रकार. तर ही काळ्या वाटाण्याची आपली भाजी आणि ही पातळ उसळ, तर हे पाव, आणि ही पाव आहे ना, ही इकडची वेंगुर्ल्याची शान आहे. दुसरी गोष्ट, आमच्या घरात पण बनतं नाश्त्याला सकाळी आंबोळी असते. आंबोळी, हे डोसा बिसा साऊथ इंडियन झाले. आणि बघ हे घावणे, आणि हे बघा टेक्स्चर बघा असं असतं, गरमागरम, एकतर गरमागरम. सकाळी सकाळी नाश्ता हा आयटम साऊथ इंडियन लोकांनीच क्रॅक केला आहे, त्यांना जमतं. तुम्ही वेंगुर्ल्याला आला नाही. किती लाईट ब्रेकफास्ट आहे हा, आणि किती हेल्दी आहे, एकदम हेल्दी आहे. ह्याचा जो मसाला पण आहे ना मालवणी, तो असा सुंदर तिखट आणि छान लागतो. ना वाटण पण जे बनलंय, मला फक्त अगोदर मालवणी मसाला म्हणजे नॉनव्हेजचा वाटायचा, पण हा व्हेजचा मालवणी मसाला पण असू शकेल मला वाटायचं. उसळ आपली हे बघा. पण त्याला स्मोकी चव आहे ना, चुलीवर बनवलं. चुलीवरती बनलं एकदम, त्याला तर लाकडाचा स्मोकी चव आहे त्याला. आता किती वर्ष जुनी असेल आपली जागा ही? 10 वर्ष तरी झाली असेल माझ्या 10 वर्ष माहितीप्रमाणे. असेल. 10 वर्ष. 10 वर्ष झाले. त्याचं आंबळे खाऊन बघा. दोन्हीचं टेक्स्चर किती वेगवेगळं आहे. बघा ना, पीठ सेम आहे, सगळं सेम आहे, टेक्स्चर किती वेगळं आहे. हे आंबोळे आंबोळे नाही आहे, हा, एवढा फरक आहे. टोटल एक्सपिरियन्स इकडे टॉपचा आहे, पूर्णपणे एकदम लोकल एक्सपिरियन्स. लोकल लोक बसली आहेत, लोकल माणसं बनवत आहेत. पाव घ्या, समजतं त्याला फाकवा जरा हा, असं काढतानाच फाकून काढला. कोळशाचा फ्लेवर आहे ह्याला. पावाच्या रेक्षा पण आतून कसा येतो, हा, सॉफ्ट एकदम. एकदम सॉफ्ट आहे, आंबोळीसारखाच आहे. जरी वेंगुर्ला आपल्या महाराष्ट्रातलं लास्टचं गाव असेल, गोव्याच्या इकडं इन्फ्लुएन्स, गोव्याचा पाव नाही हा. बिलकुल पण नाही, आणि मुंबईचा पाव पण नाही हा. नाही. एकदम वेंगुर्ल्याचा पाव आहे हा. त्यामुळे सगळ्या गोष्टींना एकंदरीत मिळून माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्स अप. गरमागरम कांद्याची आधी खाऊन घ्या. कांद्याला कुठे तुला तेल दिसतं का? कांदे डीप फ्राय केली आहे, प्रॉपर डीप फ्राय केल्यामुळे तेल कमी वापरतं. कारण बघा केवढं तेल वापरतात बघा, ते म्हणजे संपले की तेल असतं बाहेर ना, ते पण दिसत नाही. मग कुठे भाई एकदम हेल्दीएस्ट ब्रेकफास्ट आहे हा मराठीमधला. बाई आम्ही तर ही भाजीची 3री प्लेट मागवली आहे. ह्याच्यात टाक, त्याच्यात टाक, सगळ्यात ती बापच लागते. त्यामुळे आम्ही दोघांनी हे डिसिजन घेतलेले आहे की या भजीला आमच्याकडनं मिळतो आहे पहिला ऑफिशियल डायमंड थम्स अप. कांदा भजीमध्ये पाणी टाकलं जात नाही, कांद्याचा जो रस निघल त्या रस्याच्या ह्याच्यातच ते पाण्यातच भाजी तळली जाते. येऊन तुम्ही नक्की ट्राय करा. नक्की नक्की 100% कांदा भाजी ट्राय केली पाहिजे तुम्ही. बाकी पण नाश्ता चांगलाच आहे. हो, चला बाय बाय, मजा करू. कोकणात सातेरी देवीच्या नावाने बरेच मंदिर आहेत.
ही देवी नागकन्या असल्यामुळे या मंदिरात वारुळाच्या रूपात ही देवी पूजली जाते. ह्या मंदिरामुळे ह्या गावाचं नाव वेंगुर्ला असं पडलं. का? तर खूप आधी परब नावाचे गृहस्थ होते. म्हातारे असल्यामुळे त्यांना देवीची रोज पूजा करायला जमत नव्हतं. एकदा देवी त्याच्या स्वप्नात येऊन तिने वारुळाच्या रूपात त्यांना दर्शन दिले. मग या मंदिराच्या ठिकाणीच असलेल्या एका वारुळाला त्यांनी मिठी मारली. आता मिठी मारली म्हणजे वेंग, आणि जे उरलं ते उर. तसं या गावाचं नाव वेंगुर्ला असं पडलं. तिथे तुम्हाला कुठल्या गुरुजीची कुठल्या पुजाऱ्याची गरज नाही देवीविषयी बोलण्यासाठी. अच्छा. तुम्ही स्वतः देवीशी बोलू शकता. तुम्हाला फक्त कुलदेवी माहिती आहे बरोबर. तुमची. तर कुलदेवी सोबत एक कुलदैवत असतो आपला, जो घोड्यावरून येत असतो. अच्छा. तो रक्षण करता असतो आपल्या पूर्ण जे आपलं कुळ आहे. म्हसोबा असेल, खंडोबा असेल, राटेश्वर असेल. ज्योतिबा असेल, हे सगळे देव घोड्यावरचे आहेत. महाराष्ट्रातील काही लोक छत्रपतींना सुद्धा कुलदैवत मानतात. खरंय. कारण छत्रपती घोड्यावरून येतात, सगळ्याचं रक्षण करतात. अरे वा. आज सगळं ऐकलं, आज मी धन्य झाले. ऐकलं, आज तुझ्या रे लेकरा, आज पिलगे माझा ऐकलं. तर आता आम्ही आलो आहोत श्रीदेवी सातेरी प्रासादिक बेकरी. प्रासादिक का बेकरी नाव आहे सांगतो तुला, कारण ही पहिली हिंदू पावाची बेकरी आहे. हा, आणि एक गोष्ट, ही डायबिटीस वाल्यांना पण चालते हा बेकरी. मग हे पाव जेव्हा इंग्रज होते ना डच इकडे, पोर्तुगीज. हा पोर्तुगीज, तेव्हा त्यांनी ईस्ट पासून बनवणारा गोलपाव आणला आणि ते विहिरीत टाकून आमच्या हिंदू लोकांना पाठवापाठवी करत बरोबर. पाव खाऊन माणूस पाठवायचे. आपल्या हिंदू लोकांनी हे आणली. अच्छा. तर त्याच्यामुळे हे वेगवेगळ्या ते चौकोनी पाव. साखर नाही, मीठ नाही, काही नाही. अळणी पाव. अळणी पाव. अळणी पाव हे चौकोनी साईज म्हणून त्याला चौकोनी पाव म्हटलं जातं. हे बाकी वेंगुर्ला बाहेर कुठेच बनत नाही. हा ना, हे याची वेंगुर्ल्याची खास शान आहे, आहे. वेंगुर्ल्याची शान. आणि त्याच्यामध्ये कुठं रसायन बिसायन पण काही नाही, रासायनिक काही नाही. अरे वा, म्हणजे फक्त एकदम हेल्दी पाव. हेल्दी पाव. डायबिटीस स्पेशल आहे, 4 खाल्ले तरी त्रास होणार नाही. अरे. आम्ही ज्यावेळी तिसरीमध्ये होतो, तिसरी येतं, आमच्या इकडे एक डिसोजा म्हणून होते, म्हणजे मी लहान असताना बघायचो. तर ते आमच्या वडिलांनी त्यांच्याकडून म्हणजे त्यांना प्लॅनिंग दाखवून ते म्हणाले आपण बनवतो. भट्टीच्या विटा म्हणतात त्या, लाल विटा, त्याच्यावरून बनवलेली आहे. आणि खाली सोडा वॉटरच्या काची आणि वाळू चौकट बांधून घेतली विटांची, त्या ती पूर्ण काची ओतली आणि वर वाळू समुद्राची. तर आपण किती वर्षापासून करताय? आजोबांनी 1958 मध्ये बेकरी सुरू केली. त्याच्यानंतर 10 वर्षांनी इकडे 1968 मध्ये इकडे आणली. सातेरी मंदिरकडे बेकरी होती आपली. हा, पुढे नाव सातेरी म्हणून सातेरी प्रासादिक बेकरी. सातेरीचा प्रसाद घेऊन आहे. बेकरी बनवली. त्यानंतर इकडे आणली आजोबांनी 1968 मध्ये. अच्छा. आणि 68 पासून आहे तसं बांधकाम बेकरीचं आहे तसं काही बदललेलं नाही. हो हो हो. आणि किती पिढी आता करते? आमची तिसरी पिढी. आजोबानंतर बाबा काका असं एकत्र करत ते. आता त्याच्यानंतर आम्ही दोघे करतो बाबांबरोबर आम्ही. अरे वा. पहाटे 4 वाजल्यापासून हे काम करावं लागतं. पहाटे 4 वाजता. 4 वाजल्यापासून बाबा करतात, त्याच्यानंतरचं काम मी करतो. नंतरचं पीठ तो मळतो. अरे. नंतर तो त्या कामाला जातो. अच्छा. नंतरचं मी करतो. बस. मस्त दादा, एकदम शिफ्ट, फॅमिलीच्या शिफ्ट आहेत. ऑर्डरप्रमाणे ते एकाला म्हणावं. जमणारच नाही ते. एकाला काम नाही जमणार, ते आलटून पलटून करतो आपण. नाही, हे खरे फॅमिली बिझनेस आहेत. तुमचे खरंच धन्यवाद आहेत की तुम्ही ही प्रथा चालू ठेवलीत. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आज आमच्या काय लोकांना ज्यांना माहिती पण नाही गोष्ट, त्यांना हे माहिती पडतंय या गोष्टी. नाही, खरंच तुमचं कौतुक करावं थोडं कमी आहे. पण मस्त, तुम्ही इतक्या वर्ष करताय आणि सगळे प्रामाणिकपणे करताय, त्याच्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आहे दादा. थँक्यू. कोकण म्हटलं ना की अद्भुत मंदिरं आली, आणि अद्भुत मंदिरापैकी एक वन ऑफ द बेस्ट अद्भुत मंदिर हे म्हणजे श्री देव वेतोबा संस्थान. वेदाने वेताळाला ताळ्यावर आणून ठेवलं आणि गावात ग्रामदैवत म्हणून उभं केलं, म्हणून वेतोबा. रंबादी फळ म्हणजे केळं हे देवाला प्रिय आहे.
ही मूर्ती आहे ती पंचधातूची आहे. मुंबईला खारदांड्याला सोनवडेकर म्हणून जे आर्टचे प्राध्यापक ते गारावीर आणि त्यांच्याही अगोदर इथे मूर्ती जी होती ती फणसाच्या लाकडाची मूर्ती होती. ती 1920 मध्ये उभी केलेली होती. ती त्यांच्या आजोबांनी घडवली. अरे वा, ही मूर्ती आहे ती 5वी मूर्ती आहे. 1622 मध्ये देवाची दुसरी स्थापना झाली. 1622 मध्ये. हा, असं ताम्रपाटमध्ये लिखित आहे. प्रत्येक गावात एक वेताळाचं मंदिर किंवा मुसोबाचं मंदिर असं असतं, रक्षण करणारा देव. तसा हा वेशीवरचा देव आसपास कोकणातल्या सगळ्या ह्याचा हाच देव. आम्ही आज जाऊन बघितलं ना तर मला पहिली गोष्ट दिसली काहीतरी मंगेशकडे चपला होता कोल्हापुरी. ते काय होतं? त्याच्या चपला होत्या ना जस्ट कपाटात ठेवलेल्या, ते 150 वर्ष जुन्या चपला होत्या. बापरे. तर आधी ते नवस जो असायचा ना की नवस म्हणून ते चप्पल द्यायचे देवाला, एक चप्पल अर्पण करण्याची प्रथा होती इथे, म्हणजे ती अच्छा. अजून पण आहे. पण आता ती चप्पल अवेलेबल नसल्यामुळे ते पैशा स्वरूपात ती देणगी घेतात आता. आणि राजा पण म्हणतात. राजा तर आहेस तू, तुम्ही बघितलास ना हातात विरोधी घेऊन सगळ्याचं रक्षण करण्यासाठी. आणि ते कसं आहे, आणि तो देवाच्या आपल्या ह्यांच्या रक्षणाला यावा म्हणून त्याचं वाहन आहे ते चप्पल. त्या चप्पल अर्पण केली की ती रातोरात झिजते सुद्धा. अरे बापरे, म्हणजे देव रोज रक्षणासाठी जातो म्हणायला. आता मी अशा अजून एका स्पॉटला आलो जे खूपच फेमस आहे आणि ते ऑलमोस्ट त्याच रोडला आहे ज्या रोडला आता मगाशी आम्ही महालक्ष्मीला गेलेलो. तर ही पण जागा ब्रेकफास्ट प्लस लंच दोघांसाठी फेमस आहे. तर बघू त्या खायला मिळतं आपल्याला. एक ना अशा काही जागा असतात जिथे तुम्ही आल्या तुमचं मन प्रसन्न होतं कारण इकडचं वातावरणच पॉझिटिव्ह असतं. त्यातली ही जागा आहे कृष्णा हॉटेल. कृष्णा हॉटेल. या ठिकाणी नाश्ता पण चांगला मिळतो, लंच पण चांगला मिळतो, डिनर पण चांगला मिळतो, स्नॅक्स सुद्धा चांगले मिळतात. चला पहिले पुरी खाऊया दादा. हा गरम गरम मस्त. तिखट पण आहे आणि मसाला मस्त आहे. याचे वाटाणे बघा काय वाटाणे आहेत यार. ग्रेव्हीची क्वालिटी चांगली आहे, टेस्टी ग्रेव्ही एकदम. तर आपली पुरी आहे ना एकदम मस्त आहे. त्याच्यात नुसतं मैदा नाही आहे ना आणि काय काय आहे ह्याच्यात? माहिती नाहीच मैदा नाहीच आहे. कसली पुरी आहे ही? आट्याची पुरी. आणि आता मी बघतोय तर ही अख्खी फॅमिली इन्व्हॉल्ड आहे का तुमची? काय तुझं सरनेम काय दादा? माझं आमचं नाव रेडकर. रेडकर. अख्खी रेडकर फॅमिली याच्यामध्ये आहे काय? हो, रेडकर फॅमिली. आणि तुझं नाव सांगा एकदा. माझं नाव रोहित रेडकर. अच्छा ते माझे वडील. ती माझी अच्छा. बायको. हो, आम्ही 4 जण, आई पप्पा, मी आणि माझी बायको. आणि आपले हे जे फोटो लावले ते कुण्या घरातल्या ड्रॉ केलेत काय? भावाने स्केच काढले. भावाने स्केच काढलेत ना? मला वाटलेच ते. मस्त मस्त भाई मस्त. आवडतात ना व्हिडिओ? थँक्यू थँक्यू. हो हो काय तुला दाढी झालं तू माझ्या दिसशील. काय करूया चल आपण. बरं त्यांनी आणून दिलं आपल्या कावडीनुसार. काय मसाला याचा तिखट तिखट. दादा हे पण काय दोन्ही महालक्ष्मी चांगलं होतं पण हे झणझणीत आहे. आमचा एक आता माणूस आता थोडासा आजारी आहे, त्याच्या तोंडाला चव नाही असं म्हणतो. मंगेश आजारी माणसाला सुद्धा ही चार्ज करणारी काय चव आहे हे बघ. डायरेक्ट वरचा मसाला. आता तुम्ही काही लोक असाल जे मानसारखे लेट उठणारे असाल किंवा मंगेशसारखे आमच्या लेट उठणार असाल ज्याची सकाळ चालू होते 10 वाजल्यानंतर, त्यांच्यासाठी परफेक्ट. त्यांना जो ब्रेकफास्ट लागतो 11 वाजता तो हा आहे. बरोबर 11:30 खातो आम्ही पण. हा 100% मिळतो माझ्याकडनं. ऑफिशियल गोल्डन थम्स अप टॉपचा विषय. येस, याला आपण माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्स अप. गुड भाजी परत म्हणजे ही प्लेटच पुरी पण पुरी आणि भाजी ही दोन्ही. आता भजी काढा. नॉर्मल भाजी. नॉर्मल भजी नॉर्मल एकदम कुरकुरीत आहेच. ही जी भजी आहे जराशी चावायला चिवळी आहे थोडी. चिवळी आहे थोडीशी. नॉर्मल स्टँडर्डची खूपच वरती आहे. हा. पण मग आम्ही डायमंड थम्सअप खाल्ली रे. तुम्हाला कळतंय ना काय आहे कॉम्पिटिशन. कारण माझ्याकडे नक्की मिळतो डबल थम्सअप ऑफिशियल. हे मी संपवतो बडाबड आणि मग मी जातो एक फॅक्टरी बघायला. डच खूप जुनी आहे. बघूया चालू आहे का. मंग्या दादा हे काय आहे? दादा तुम्ही नाही, ही सांगा डच वखारच आहे. इथून डच व्यापारी ज्यावेळेस भारतात आले व्यापार सुरू करण्यासाठी, इथून मसाले त्यांच्या तिकडे व्यापार बरोबर, करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी वखार त्यांनी तयार केली. जशी ईस्ट इंडिया कंपनी आली तशी डच कंपनी. पण ही एकमेव अशी शाबूत राहिलेली डच वखार आहे जी अच्छा. आपल्या वेंगुर्ल्यात आहे.
हो त्याच्या मागची सुद्धा एक स्टोरी तुम्हाला मी आत गेल्यावर सांगतो. चला मागची चला. मागे जाऊन बघूया ते काय बना झाड बना फुल मिठी मारली. मिठी मारली झाडाने मग असं वाटतं की बनवून घेतलंय हे खास ते पण काय एकजीव झालंय हे कुठेही तुम्हाला नावं कोरलेली स्प्रे पेंट मारलेला आणि असं काही घाणेरडं काही लिहिलं नाहीये. मी जेव्हा स्वतः फिरलेलो इटली विटलीला आणि तिकडचे काही जुने असे खंडर बघायचो मी तेव्हा तिथे पण कुठेतरी ग्राफिटी मारलेली असायची. पण इथे मला दिसतं की कुठेही लोकल लोकांनी घाण केलेली नाहीये. अतिशय रिस्पेक्ट केलेली जागा वाटते मला. सिटीच्या एवढं जवळ आहे. डच लोक ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्रात आले महाराजांना भेटण्यासाठी ती लोक आली. महाराजांचा आदर तिथे बघा. महाराजांनी त्या लोकांना काय लागतं त्याची सगळी काळजी घेऊन त्या लोकांना आल्या आल्या कॉफी दिली. कॉफी दिली महाराजांनी. छत्रपती शिवाजी छत्रपती महाराजांनी शिवाजी डचवाल्यांना महाराज, हा. कॉफी ऑफर केली. कॉफी ऑफर केली. ही निखिल बेळालीकर म्हणून सर आहेत. हा. त्यांनी ह्याचा रिसर्च केलाय डच सगळ्या कागदपत्रांचा. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कुणी वर्णित केला आपल्याला माहित असलेला. हेनरी ऑक्झिंग्टन. हा मग तो फक्त एक ब्रिटिश अधिकारी झाला. ब्रिटिश अधिकाऱ्यापेक्षा जास्त वर्णन डचांनी केलेलं आहे महाराजांच्या राज्याभिषेकाचं. सगळ्यात जास्त इन डिटेल आणि ते विथ प्रूफ जयसिंगराव पवार सरांनी डच डॉक्युमेंट शोधून काढलेलं. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार आहे हे डचांच्या कानावर मे महिन्यात आलं होतं. तर गागा भट्टांना त्यावेळेस महाराजांनी 7,000 पागोडे दक्षिणा दिली. 7,000. एक पागोडा म्हणजे आत्ताचा आपला कमीत कमी 5,000 आणि जास्तीत जास्त 7,000 रुपये. 7,000 रुपये. हा म्हणजे 7,000 गुणुले 5,000. बाकीचे जे लोक होती धर्मपंडित होते त्या सगळ्यांना प्रत्येकी 1,000 प्रमाणे 17,000 पागोटे दान करून टाकले. प्रत्येक धर्मपंडिताला वर्षाला 2,000 पागोटे अशी पेन्शन म्हणजे आता आपण पेन्शन म्हणतो ती पेन्शन महाराजांनी अप्रूव्ह केली. जितक्या नद्या आहेत त्या सगळ्या नद्यांचं पाणी महाराजांसाठी आणलं गेलं. त्या महाराजांना अभिषेक करण्यात आला त्या ह्याचा. शिवाजी महाराजांचे जे मुख्य प्रधान होते मोरोपंत यांनी 8,000 पागोडे आणि अमात्य त्या दोघांनी 5,000 पागोडे. 8 आणि 5 किती झाले 13. 13,000 पागोडे त्यांनी तिथे जी लोक उपस्थित होती त्या लोकांना दिली. एक महिना रायगडावर 11,000 लोक होती. त्यांची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था महिला त्यांच्या बाळांसहित होत्या. 11,000. जिजाबाई पाचाडवरून ह्याच्यासाठी आल्या राज्याभिषेकासाठी रायगडावर आल्या. त्यांनी शिवाजी महाराजांसाठी आपण स्वतःहून सेव्हिंग केलेले 25 लाख पागोटे शिवाजी महाराजांना दिले. 25 लाख पागोटे. आणि महाराजांनी ह्या सगळ्या लोकांसमोर ती पागोटे लोकांमध्ये वाटून लागले. डचांनी वर्णन केलेले बरं का हे इतकं इन डिटेल. हे डचांचं वर्णन सांगतोय मी. हे डचांनी इतकं इन डिटेल वर्णन सांगितले ते सांगतोय मी तुम्हाला. म्हणजे आता नवीन जे इतिहास संशोधक येत आहेत त्यांनी महाराजांचे इतके डॉक्युमेंट अप्रतिम डॉक्युमेंट शोधून काढलेत की ते आपण लोकांसमोर सगळ्या इतिहासाकारांना शाउट आउट देणार. सगळ्यांची नावं घ्या एकदा जे नवीन नवीन काम करतात सुंदर प्रकारे. नवीन म्हणजे त्यात जुने पण आहेत. आता निखिल बेळालीकर सर आहेत, इंद्रजित सावंत सर आहेत, जयसिंगराव पवार सर आहेत, अशी खूप आहेत. चला आपण आता पुढे जाऊ. खूप छान होती वखार आणि आय होप ही अशी आत्ता अशी आहे तशीच राहायला पाहिजे कारण मध्ये खूपच पडझड झालेली आहे. ते चांगलं काम करतात दादा खूप रेस्टोरेशनचं. बघूया आता त्यांचं पुढे काय होतंय. संकेत आता तुम्हाला मी अशा ठिकाणी घेऊन आलोय ना की तुम्ही असे मंत्रमुग्ध व्हाल. याचं नाव आहे क्वालिटी कोल्ड ड्रिंक्स. जे वेंगुर्लाची लोक आहेत त्याचे हार्डकोर फॅन आहेत. बघूया चेक करूया. नाव सांगा ना. सुभाष तोटकेकर. तर दादा आपलं हे कोल्ड ड्रिंकचं दुकान किती जुनं आहे? हे 1987 सालापासून आम्ही इथं हे केलं. या जागेवरती आला. या जागेवर आलो. तर एकतर मस्त 100 वर्ष जुनं हे कॉकटेल आहे. हे कॉकटेल ऍक्च्युली नवीन असू शकतं कारण त्याचं पहिलं आहे ते दूध कोल्ड ड्रिंक आहे ते येणार आहे आपल्याकडे. चला कॉकटेल खाऊया आपण. एक तर मला दिसतं काय सुंदर ना की खालून पांढरं आहे पूर्ण. जेली आहे खतरनाक. टुटी फ्रुटी आहे याच्यामध्ये. काजू आहेत. वा 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 वा. फ्रुट्स आहेत म्हणजे प्रॉपर फ्रुट्स लागतात. संत्र सफरचंद पण आहे, द्राक्ष पण आहेत, फ्रूट सॅलड, आईस्क्रीम, दूध. तुम्ही दर एक चमचा करतो एक नवीन फ्रूट बाहेर येते. विहीर वाटतं मॅजिकल. मला हे माझ्या लहानपणीची आठवण करून एकदम ना. आताची जी यंग पोरं आहेत त्यांना माहिती पण नसणार की कसं लागतं. माहिती नाही.
त्यांना ते ओरिओ शेकची सवय आहे. हा. तुमचा ओरिओ आहे ना तो राहू दे बाहेर. हे खरं लहानपणीच्या आठवणी जागे केल्या. खरं आहे. कुठला थम्सअप द्याल? गोल्डन थम्सअप. ऑफिशियल गोल्डन थम्सअप. ही चव त्याने जपून ठेवली. म्हणजे हे अशा जागा आहेत ना त्या जपल्या पाहिजे जपल्या पाहिजे, खरंच जपल्या पाहिजे. की नाहीतर काळाच्या ओघात जिथे आपण फ्रँचायझीचे आलेत लोक तिथे नवीन नवीन शेक्स येत आहेत, नवीन नवीन गोष्टी येत आहेत, जुन्या सगळ्या गोष्टी विसरून विसरून जातो आपण. पण तुम्ही सुद्धा जुने आहेत का? हो मी माझ्या जन्मापूर्वीपासूनचा धंदा म्हणजे बघा माझं वय आज 73 वर्ष आहे. अरे बाप रे, 73 वर्षाहून जुने आहे म्हणजे तुम्ही म्हणताय. दूध कोल्ड्रिंक म्हणजे काय असतं नक्की? दूध कोल्ड्रिंक म्हणजे दुधात रोज फ्लेवरचं हे एसेन्स असतं. अच्छा त्याच्यात मग ते रोजचा हा. कलर मिक्सरला लावून आम्ही ते देतो. अच्छा, मिल्कशेक टाईपच. हा, मिल्कशेक टाईप. हे पिऊयात आपण. त्यांचा इसेन्स पण चांगला आहे यार. गुलाबाचा फ्लेवर चांगला आहे. गुलाबाचा फ्लेवर येतोय. हा रोज फ्लेवर आहे, हा स्ट्रॉबेरी फ्लेवर नाहीये. आणि हा रोज फ्लेवर पण असा आहे ना की तो रोज फ्लेवर सारखा पण तो लिटरली गुलाब हा पण विंटेज फ्लेवर आहे आहे. अख्खा. फ्लेवर आहे, हा. हो तिकडे ग्लास आला, दाखव हळू हळू कुठे पिते बघ ते. आता आपण नाही होया. मँगो फ्लेवर खाऊन बघ, मँगो फ्लेवर खाऊन बघ. हे सगळे फ्लेवर एवढे जुने आहेत ना, छान. चॉकलेट खतरनाक आहे. भले भले लोकांना चॉकलेट जमत नाही, भल्या लोकांना. हा. म्हणजे ज्या माणसाला गोड आवडतं ना, गोड, त्यांची पार्टी आहे पोटात. पार्टी हो. पोटात पण नाही, पहिली जिभेवरती पार्टी होणार पोटात party. आणि आफ्टर पार्टी होणार पोटामध्ये. आय थिंक वी इन वेंगुर्ला स्टँड फॉर विंटेज. जे 80s 90s ची पोरं आहेत ना, त्यांच्यासाठी नॉस्टॅल्जिया नॉस्टॅल्जिया आहे एकदम. आणि तुम्ही आपल्या पोरांना घेऊन या, त्यांना दाखवा की दादा तुम्ही आता खाता ना बास्किन आणि फास्किन, हे बघा आमचं काय होतं. हो. सो या कम्प्लीट स्टोअरला आमच्याकडनं मिळतं आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. आता हा पण जो चोकोबार आहे यांचा, हा ह्यांनी इथे आणला वेंगुर्ल्यात. वेंगुर्ला त्यांनी आणला. हो ना, तुम्ही वेंगुर्ला तुम्ही पहिला बनवलात ना? हो, वेंगुर्ल्यात पहिल्यांनी बनवला आहे. 40 वर्षापूर्वी लॉन्च केलं त्यांनी. तेव्हाची प्राईस होती 75 पैसे. आता 2026 मध्ये याची प्राईस आहे 10 रुपये. 10 रुपयात तुम्ही कधी कुठे आईस्क्रीम खाल्लंय? म्हणजे जे वेंगुर्ल्यामध्ये लोक असतील, जे आता वेंगुर्ल्यामधनं कुठेतरी बाहेरगावी काम करता जातील, ते नक्कीच याचे फॅन असणार आहेत. हो हो. आणि त्यांचं नॉस्टॅल्जिया आहे 100%. जे पण तुम्हाला स्वस्तामध्ये आईस्क्रीम मिळतं त्याच्यामध्ये ॲक्च्युली कुठेतरी पाम ऑइल असतं, काय ना काहीतरी असतं. हे ह्याच्यात पाम ऑइल काय नाही, ह्याच्यात जान ऑइल आहे. जान ऑइल आहे, वेंगुर्ल्याची जान. वेंगुर्ल्याची जान ऑइल आहे. तुम्हाला 10 रुपयामध्ये जर एक्सपेरिमेंट करायचा आहे, ट्राय करायचं आहे, वेगळी गोष्ट नक्की ट्राय करा. आम्ही म्हणतो की हे करण्यापेक्षा तुम्ही बाकीची गोष्ट मागवा, पण 10 रुपयाची आहे. वाय नॉट? तुम्ही जर आलात वेंगुर्ल्यामध्ये, तुमचं कितीही पोट भरलं असेल आणि तुम्हाला गोड खायचं असेल, तर तुम्हाला इथे येऊन या तिन्ही डिशपैकी कुठलीही मागवा, हा. ते बेस्टच असणार आहे. तर क्वालिटी कोल्ड्रिंकला माझ्याकडनं मिळालेलं आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. का? कारण ह्यांच्या नावाप्रमाणेच सगळं क्वालिटी आहे आणि क्वांटिटी पण तेवढीच अमेझिंग आहे. इथे आल्यावरती यांचं कॉकटेल ट्राय करा. आणि यांची 100 वर्ष जुनी रेसिपी आहे एक दूध कोल्ड्रिंक नावाची, ती पण ट्राय करा. कारण ते बेसिक आहे, पण ते बेसिक गोष्टी ऑलवेज एक्स्ट्रॉर्डिनरी असतात, त्यातली ती कत आहे. आणि हे सगळं मागवताना अजून एक गोष्ट मागवायची, ते म्हणजे यांचे ना छोटे छोटे आईस्क्रीमचे असे क्यूब्स येतात, ते मागवा. कारण ते ना हे स्वतः इकडे बनवतात आणि त्याला चॉकलेट फ्लेवर माझा सर्वात फेवरेट आहे. तुम्ही या, तुम्हाला आवडलं ते काय करायचं आहे, या स्टिकरबरोबर मस्त एक फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर टाकायचा आहे. मला टॅग करा, मंगेशला टॅग करा, मानसला टॅग करा, संकेताला टॅग करा, सगळ्यांना टॅग करा. आम्ही सगळ्यांचे इन्स्टाचे ID आमच्या या ऑफिशियल मस्त कंपनीच्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असणार, ते जाऊन बघा आणि एक फोटो काढा. तुम्हाला जे पण काय आवडेल ते या ऑफिशियल मस्त कंपनीच्या यूट्यूब पेजवर जाऊन टाका, कम्युनिटी पोस्ट करा. आपण मस्त गप्पा मारू तिकडे. चला, बाय बाय. कल्याण डोंबिवलीची माणसं भेटली वेंगुर्ल्यामध्ये. सबस्क्राईब टू ऑफिशियल मस्त कंपनी. अरे थँक्यू मीन्स अ लॉट मॅन. चल बाय बाय. दररोज व्हिडिओ लागतात तुमचे. हा काय? माझी आई बबलू माझा भाऊ हा काय करतो तुम्ही येत आमच्या घरी येते का? नाही चाललं नाही. कसे बरे आहेत ना? खूप बरं वाटलं मला. खूप अरे. माझी इच्छा होती तुम्ही वेंगुर्ला यायचं. खूप खूप बरं वाटलं मला. अरे I बरं love वाटलं you. बरं वाटलं. अरे I love you. बरं वाटलं. थँक्यू सगळं झालं. थँक्यू सगळं झालं. अरे बाबा तुला अरे सगळी आपली कंपनी आहे, ऑफिशियल मस्त कंपनी. चालेल ठीक आहे, चल बाय बाय. आम्ही सगळे फ्लेवर आमचे आम्ही हे काय झालं? तुपात तुम्ही चप्पल पण टाकलीत ना फ्राय करून, तरी खाऊ वाटलं. खाऊ वाटेल. आता ही जी आहे ना, ह्याला म्हणतात साहसी
कडा जिकडनं बोट स्किलफुली 2 आयलंडच्या मधनं काढली जाते. राईटला लेफ्टला